ज्ञानाच्या समुद्रात होतो, ती मात्र त्यागाच्या किनाऱ्यावर उभी होती. बाबासाहेब आंबेडकरांना आपण सगळे ओळखतो, पण जिच्या पाठिंब्याशिवाय ते बाबासाहेब म्हणून घडलेच नसते, ती म्हणजे रमाई. बाबासाहेब म्हणाले होते, रामू तू नसतीस तर. कारण रमाबाई म्हणजे त्याग, समर्पण आणि न बोलता आधार देणारी साथ. मी ज्ञानाचा सागर उपसतोय आणि तू माझा संसार शिवतेस, ही ओळ बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईंसाठी लिहिली होती. त्या रमाई ज्या त्यांच्या शिक्षणाच्या, संघर्षाच्या आणि क्रांतीच्या सावलीत न बोलता मोठं कार्य करत होत्या. बाबासाहेबांनी जग बदललं, पण रमाईंनी त्यांचं जग सांभाळलं. अगदी लहानपणी आई वडिलांचं छत्र हरपलेली ही मुलगी म्हणजेच रमाई पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अर्धांगिनी बनली. बाबासाहेबांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून रमाईंनी संसार, मुलं, दुःख सगळं एकट्याने सांभाळलं. बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठात शिकत असताना रमाई भारतात शेणाच्या गोबऱ्या विकून घर चालवत होत्या. 5 पैकी 4 मुलं दगावली, पण या अवघड स्थितीतही त्यांनी बाबासाहेबांची साथ सोडली. त्या नेहमी म्हणायच्या, कष्ट मी करेन पण तुम्ही शिकत राहा. आणखीन एक खास गोष्ट म्हणजे रमाईंना बाबासाहेब रामू म्हणून हाक मारायचे. आणि ती रामू फक्त एक गृहिणी नव्हती, तर क्रांतीची आधारशिला होती. आज रमाई फक्त रमाबाई नाही, तर त्या झाल्या संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या आई म्हणजेच रमाई.